सुपारीचे नाव घेतल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा पान आणि गुटखा लक्षात येतो, पण सुपारीचा वापर केवळ पान आणि गुटखामध्ये नाही तर पूजेस पाठ करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर अनेक गंभीर आजारावर याचा वापर केला जातो. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की सुपारीचा वापर गंभीर आजारावर केला जातो. सुपारीमध्ये औषधी गुणांमध्ये भरपूर मात्रा असते, जे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात. सुपारी खाण्याचे फायदे पाहूया. त्वचामध्ये होणाऱ्या खाजीपासून सुटका करण्यासाठी सुपारीचा वापर केला जातो. याकरता सगळ्यात पहिल्यांदा सुपारीला घासा, त्यामध्ये तिळाचे तेल मिसळा, दररोज याची पेस्ट स्किनवर लावा. यामुळे खाजीची समस्या दूर होण्यास मदत होईल. सुपारीमध्ये एन्झाइमॅटिक गुण असतात, जे दातांसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे कॅव्हिटी खत्म होण्याबरोबर दात मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर दातांवर जे पिवळेपणा असतो तो दूर होण्यास मदत होईल. आपले पचनतंत्र मजबूत होण्यासाठी सुपारीचे सेवन केले जाते, त्यामुळे आपल्याला फायदा होईल. सुपारीमध्ये अनेक औषधी गुण भरपूर प्रमाणात आहेत, जे पाठीचे दुखणे, सांधेदुखी आणि मांसपेशीमध्ये दुखण्यापासून आराम मिळतो. त्याचबरोबर मांसपेशीमध्ये अडकलेल्या समस्यांपासून आराम मिळण्यास फायदेशीर होत असते. जर आपण सुपारी चावून खाल्ली तर तोंडात तेल आणि ओठांमध्ये गऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. दररोज सुपारीचे सेवन केले तर कब्जियतीच्या समस्येपासून आराम मिळतो. त्याचबरोबर नियमित सेवन शरीरातील असलेले विषारी पदार्थ बाहेर निघून जातात. त्याचबरोबर पोटासंबंधी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. सुपारी असे सक्रिय तत्व असते, जे आपली उलटी येण्याच्या समस्येपासून आराम मिळण्यास फायदेशीर असते. त्याकरता आपण जर घडी उलटी येत असेल तर किंवा असे वाटत असेल की उलटी होईल, त्याकरता थोडी सुपारी आपण खाऊ शकतो. सुपारीमध्ये असे पोषक तत्व आहेत, जे आपली आतड्यांची कार्य सुधारण्यास मदत होत असते. जर आपण जुलाब होत असेल तर आपण 1 ते 2 तुकडे सुपारीचे खा, म्हणजे जुलाबापासून आराम मिळतो. सुपारी खाल्ल्याने आपले स्ट्रोकचा धोका कमी होण्यास फायदेशीर होत असते. विशेषज्ञांच्या मते सुपारीमध्ये पानामध्ये फ्लेव्होनॉइड, एक्सलाइन, टेरोनिनॉइड, टॅनिन, सायनोइनिक ग्लुकोसाइड, आयसोप्रेनॉइड, एमिनो ऍसिड आणि इथेनॉल असे तत्व असते. असे सर्व तत्व स्ट्रोक आणि म्हणजेच मानसिक आणि हृदयासंबंधीचा धोका कमी करण्यास फायदेशीर असते. त्यामुळे असे मानण्यात येते की लाल सुपारीचे पाने बरोबर सुपारीचा उपयोग स्ट्रोकचा धोका कमी करण्यास फायदेशीर असते. स्किझोफ्रेनिया एक मानसिक आजार, यामध्ये सुपारी खूप फायदेशीर ठरते. सुपारीमध्ये अनेक प्रकारचे फ्लेव्होनॉइड असतात, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे सुपारीमध्ये काही मानसिक आणि आरोग्याच्या समस्या जसे की इन्फ्लेमेटरी गुण असतात. यामुळे सुपारीमध्ये मानसिक आणि आरोग्याच्या समस्या जसे की अल्झायमर, पार्किन्सन्स, एनिमोट्रॉपिक लेटरल स्क्लेरोसिस, हंटिंगटन आणि स्किझोफ्रेनिया, अल्झायमर, पार्किन्सन ह्या आजारापासून सुटका होण्यास मदत होते. सुपारीचा उपयोग आपण औषध म्हणून करण्यासाठी जर जुलाब होत असेल तर सुपारीची पावडर बनवून 10 ते 15 ग्रॅम साखरेसोबत खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होईल. पोटासंबंधी आजार, लिंबाच्या रसामध्ये 3 ग्रॅम सुपारी पावडर मिसळून पिल्याने फायदा होतो. 100 ग्रॅम दूध 4 ते 5 ग्रॅम सुपारीची पावडर मिसळून पिल्याने पोटातील जंत निघून जाण्यास फायदा होईल. 10 ग्रॅम सुपारीची पावडर घेऊन ते पाण्यात मिसळून आणि गुळण्या करा. असे केल्याने मसुड्यामधून रक्त येण्याचे थांबण्यास मदत होईल. आपण हे औषधी स्वरूपात सेवन करताना थोड्या प्रमाणात घेऊन दिवसातून 1 ते 2 वेळा करा, म्हणजे आपणास फायदा होईल. सुपारी खाण्याचे
नुकसान पाहूया. मुसुडे आणि दाता क्षतिग्रस्त होतात. ब्लड प्रेशर वाढू शकते. कॅन्सर होण्याचा धोका वाढू एलर्जी होऊ शकते. तरी आपण सुपारीचा वापर जास्त प्रमाणात करू नये, नाहीतर आरोग्याला हानी पोहोचू शकते.